हे बघा मस्त गरमागरम सुंठ मिरीचे उंडे तयार झालेले आहे। हे उंडे साजूक तुपाबरोबर खूप छान लागतात। नमस्कार, मी कविताच टेस्टी फूड मध्ये सर्व खवय्यांचे पुन्हा एकदा स्वागत करते। आज आपण विस्मरणात गेलेला एक पारंपरिक गोडाचा पदार्थ कसा करायचा ते पाहणार आहोत। बऱ्याच लोकांना या पदार्थाचे नाव पण माहिती नसेल, पण गावाकडील लोकांना नक्की माहिती असेल। हा पदार्थ सोलापूर साइडला बनवला जातो। ही रेसिपी मला माझ्या सासूबाईंनी शिकवलेली आहे। त्या सांगायच्या त्यांच्या काळात जर कुणाला सर्दी खोकला झाला तर डॉक्टरकडे न जाता हे उंडे खायला द्यायचे। यामध्ये गूळ, मिरी, सुंठ असल्यामुळे सर्दी खोकल्यावर खूपच गुणकारी आहे। हे उंडे चवीला खूप छान लागतात आणि बनवायलाही खूप सोपे आहे। सारणापासून गणपती बाप्पाला आपण उकडीचे मोदकही बनवू शकतो। श्रावण महिन्यात आपले खूपच उपवासाचे दिवस असतात। श्रावण महिन्यात सर्वात आधी नागपंचमी असते, त्यानंतर श्रावणी सोमवार असे बरेच उपवासाचे असतात। त्यावेळी याचा आपण देवाला नैवेद्यही दाखवू शकतो। या आपल्या पारंपरिक रेसिपी नवीन पिढीलाही जरूर कळल्या पाहिजे। आपण हे पदार्थ घरी बनवले तर नक्की त्यांना याची आवड निर्माण होईल। बाहेरचे पिझ्झा, बर्गर आणि हेल्दी खाण्यापेक्षा आपले पारंपरिक पौष्टिक पदार्थ दिलेले कधीही चांगले। रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्ससह तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे। चला तर हे हेल्दी पौष्टिक सुंठ मिराचे उंडे कसे करायचे ते पाहूया। या चॅनलला अजून सबस्क्राइब केले नसेल तर जरूर सबस्क्राइब करा, ते निशुल्क आहे। यासाठी लागणारे साहित्य, एक बाउल मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। जे आपण रोज चपाती बनवतो ना तेच पीठ घेतलेलं आहे। ह्याच वाटीने ना 1.25 वाटी गूळ घेतलेला आहे बघा मी। 1 वाटी खोबरं, 2 चमचे भाजलेली खसखस, 2 चमचे सुंठ पावडर आहे, 2 चमचे बडीशेप, वेलची जायफळ पावडर आहे 1 चमचा, 1 चमचा काळी मिरी पावडर आणि मीठ। सर्वात आधी आपण कणिक भिजवून घेऊया। कढईमध्ये मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडं चवीपुरतं मीठ। रोज आपण चपातीला जशी कणिक मळतो ना तशीच आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे। थोडं थोडं पाणी टाकून कणिक भिजवून घेऊया। कणिक बघा मी छान व्यवस्थित मळून घेतलेली आहे बघा। आपण रोजची पोळ्यांची कणिक मळतो ना तशीच मळून घेतलेली आहे। ह्याला मी आता थोडंसं तेल लावते। तेल लावून थोडीशी चुरून घेते आणखीन कणिक। तेल लावून बघा मी 2 मिनिटं आहे ना चांगली व्यवस्थित चुरून घेतलेली आहे कणिक। आता ही कणिक आहे ना 15 ते 20 मिनिट ना आपण रेस्ट करायला ठेवूया। तुम्ही अजून या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील। एका भांड्यामध्ये ना आपण हे सर्व साहित्य मिक्स करूया। खोबऱ्याचा किस आहे हा, मी रेडीमेड खोबऱ्याचा किस घेतलेला आहे बघा। तुम्ही आपलं नॉर्मल घरचं खोबरं असतं ना ते किसून घेतलं तरी चालेल। ही भाजलेली खसखस आहे, खसखस चांगली भाजून घ्या, कच्ची नका घेऊ। सुंठ पावडर, काळी मिरी पूड, वेलची जायफळ पूड, ही बडीशेप। त्याच्यामध्ये हा गूळ घालते मी यामध्ये ना 1.25 वाटी गूळ घेतलेला आहे। तुम्हाला गोड कसं लागतं त्याच्यानुसार कमी जास्तही करू शकता, पण हे आपण गव्हाच्या कणकेच्या ह्याच्यात भरणार आहे ना हे सारण आपण, तर मग चांगलं व्यवस्थित गोड लागायला पाहिजे म्हणून मी 1.25 वाटी गूळ घेतलेला आहे। हे परफेक्ट छान लागतं, असं फिक्कं पण नाही लागत आणि गोड पण नाही लागत। सर्व साहित्य मिक्स करून घेतलेलं आहे व्यवस्थित। आता आपल्याला ना मिक्सरमध्ये थोडंसं 1 मिनिटभर फिरवून घ्यायचं आहे। फार असा चुरा नाही करायचा आहे, फक्त गूळ ना मिक्स झाला पाहिजे या मिश्रणामध्ये, इतकंच फिरवून घ्यायचं आहे आपल्याला। हे बघा हे मिश्रण आहे ना मी एकदम बारीक नाही केलेलं आहे, फक्त गूळ मिक्स करून घेतलेला आहे बघा व्यवस्थित। बाकीचं राहिलेलं ना याच पद्धतीने करून घेते मी। कणिक बघा आपली छान मुरलेली आहे व्यवस्थित। आता आपण याचे उंडे करूया। कणकेचा ना असा गोळा घ्यायचा आणि अशी वाटी करायची त्याची। खूप सोपी आहे रेसिपी ही करायला, पण तेवढीच चविष्ट आणि पौष्टिक आहे। छान अशी वाटी करून घ्या व्यवस्थित। याच्यामध्ये ना सारणभर आहे,
1-1.5 चमचा सारण भरूया आपण याच्यात. खाली प्रेस करून ना वर आणा सर्व कणिक अशी. आणि तोंड आहे ना चांगलं व्यवस्थित बंद करा. हे बघा आपले एक उंडा तयार झालेला आहे व्यवस्थित. छोटे मोठे तुम्हाला जशी साईज पाहिजे तुम्ही करू शकता याची. असे आपल्याला करून घ्यायचे आहे. आणखी तुम्हाला करून दाखवते मी. नवीन पिढीतल्या लोकांना हा शेप आवडत नसेल ना तर तुम्ही मोमोजचा शेप पण देऊ शकता. त्याच्यात मोमोजचा शेप देऊन करून दिले ना तर नवीन वाटेल मुलांना आणि आवडीने खातील. मग ही पारंपरिक रेसिपी आहे म्हणून मी आपली पारंपरिकच पद्धत दाखवत आहे. ही रेसिपी आहे ना माझ्या सासूबाईंकडनं मी शिकलेली आहे. खूप छान लागतात आणि पौष्टिक आहे हे उंडे. आमच्या घरात सगळ्यांना आवडतात. हे नवीन पिढीतल्या लोकांना माहीत पण नसेल, याचं नाव पण कधी ऐकलं नसेल. पण गावाकडच्या लोकांना नक्की माहिती असेल. बघा ह्या सुंठ मिऱ्याचे उंडे म्हणतात त्याला. सासूबाई सांगायच्या मला की त्यांच्या काळामध्ये आजारी पडलं कोणी, सर्दी खोकला वगैरे झालं ना तर डॉक्टरकडे न जाता हे अशी रेसिपी करायच्या घरी आणि याच्यावरच मग बरे व्हायचे ते. कारण याच्यामध्ये जे पदार्थ आपण घातलेले आहे की नाही, सुंठ मिरी गूळ, ते आपल्या शरीराला उष्णता देणारे पदार्थ आहे. त्याच्यानेच आपल्या सर्दी खोकला बरे व्हायचे. आणि हेल्दी आहे, पौष्टिक. तुपाबरोबर खूपच छान लागतात हे उंडे. हे बघा दुसरा पण झालेला आहे बघा. हे सारण आहे ना हे जास्त करून तुम्ही एअरटाईट डब्यात ठेवलं ना तर बरेच दिवस टिकतं. हे सारण खराब होत नाही. आपल्याला जेव्हा इच्छा झाली खाण्याची ना तर आपण पटकन करू शकतो. कणिक साधीच कणिक आपली पोळ्यांची भिजवलेली आहे बघा ही. फ्रीज मध्ये तर 1-2-3 महिने टिकतं चांगलं हे सारण. फक्त एअरटाईट डब्यामध्ये ठेवा हे सारण तुम्ही. माझ्या सासूबाई पण खूप छान पदार्थ बनवायच्या. खूप छान चव होती त्यांच्या हाताला पण. त्यांच्या हाताचे धपाटे आणि सोलापुरी शेंगदाण्याची चटणी ना खूप छान बनवायच्या त्या. त्यांच्याचकडनं शिकलेली आहे मी. शेंगदाण्याची चटणीची रेसिपी आपल्या चॅनलवर मी आधीच अपलोड केलेली आहे. त्यांनीच मला शिकवली आहे कशी बनवायची ती. अशाच पद्धतीने बघा मी सगळे उंडे करून घेते बघा. एवढ्या या पिठामध्ये ना 8 उंडे तयार झालेले आहे बघा आपले. हे सारण बघा इतकं उरलेलं आहे. आता मी एअरटाईट डब्यामध्ये ना ठेवून देणार आहे. नंतर परत जेव्हा खावेसे वाटेल ना तेव्हा करणार उंडे असे. आता आपण हे उंडे आहे ना वाफवून घ्यायचे आहे आपल्याला हे उंडे. त्यासाठी मी स्टीमरमध्ये तिकडे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि या भांड्याला ना खाली तूप पण लावून घेतलेलं आहे. जर तुमच्याकडे असं स्टीमर नसेल ना तर तुम्ही पारंपरिक पद्धतीने पण हे उंडे वाफवून घेऊ शकतो आपण. कढईमध्ये किंवा पातेल्यामध्ये पाणी ठेवायचं आणि वरती चाळणीमध्ये ना हे उंडे याच पद्धतीने वाफवून घ्यायचे. त्याच्यामध्ये मी एक असे उंडे ठेवते व्यवस्थित. थोड्या अंतरावर ठेवा तुम्ही. आता आपण हे उंडे आहे ना 15 मिनिटं वाफवून घेऊया. 15 मिनिट झाले आहे बघा. आपले उंडे मस्त शिजले आहे बघा. छान मस्त फुगले पण आहे. जरा गॅस बंद करते मी. हे उंडे थोडे गार करून घेऊया आणि मग सर्व करूया. गरमागरम उंडे तयार झालेले आहे बघा आपले. हे कसे खायचे ना मी तुम्हाला दाखवते. असा एक गरमागरम उंडा घ्यायचा आणि हा मधनं असा कापायचा असा. हे बघा ते मस्त झालेला आहे बघा तयार हा. याच्यावर ना गरमागरम साजूक तूप टाकायचं मस्त आणि तुपाबरोबर खायचा हा असा उंडा. खूप छान लागतो, मस्त चवीला लागतो. तुपामध्ये ना हा उंडा बुडवून खावा तुम्ही. असं खायचा असतो हा. मस्त गरमागरम सुंठ मिऱ्याचे उंडे तयार झालेले आहे. हे उंडे साजूक तुपाबरोबर खूपच छान लागतात. साजूक तुपाची रेसिपी मी आधीच आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे. नवीन पिढीचे असून सुद्धा माझ्या मुलांना हे उंडे खूप आवडतात. तुम्ही ही लोक पावत चाललेली पाककृती घरी नक्की करून पहा. तुमच्याही घरच्यांना खूप आवडेल. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा.
तुमच्या कमेंट्स वाचायला मला फार आवडतात. तुमच्या लाईक्स आणि कमेंट्समुळे माझा उत्साह वाढतो आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते. याचबरोबर तुम्ही मला फेसबुक, इंस्टाग्राम आणि पिंटरेस्टवर देखील फॉलो करू शकतात. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा, काळजी घ्या. धन्यवाद.